रोहन हा घर जावाई होता. तो त्याच्या सासरवाडीलाच राहत होता. त्याला सासरा नव्हता. त्याची सासू विधवा होती. रोहनची आणि त्याच्या सासूची जास्तच जवळीक वाढली होती. एक दिवस तर रोहनच्या सासूने तिची मुलगी घरी नसताना रोहनला, जावाई तुमची काही हरकत नसेल तर आपण. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रंगसाज मराठी कथा या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. लग्नाचे सीझन सुरू होते. रोहनचे आणि मायाचे लग्न ठरले. मायाला वडील नव्हते. ती तिच्या मम्मीला एकुलती एक होती. त्यामुळे मायाच्या मम्मीने असा गरजावई शोधला की तो कायम सासूरवाडीलाच राहील. रोहन पण लगेच तयार झाला होता गरजावई बनायला. कारण त्याच्या घरी जास्त काही नव्हते आणि माया एकुलती एक होती. त्यामुळे मायाची सर्व संपत्ती रोहनला भेटणार होती. त्याला सासरा पण नव्हता. त्याची सासू विधवा होती. नंतर रोहन घरजावई बनून सासूरवाडीलाच राहू लागला. माया एका शाळेत शिक्षिका होती. रोहन आता बाकी सर्व सांभाळत होता. शेती वगैरे रोहनची सासू घरीच राहत असे. अगोदर तर रोहन आणि त्याची सासू सोबतच घरची आणि शेतीची कामं बघत होती. माया शिक्षिका असल्याने ती जास्त घरात राहत नसे. दिवसभर ती शाळेत होती. माया जेव्हा पण घरी येत असे, तिला तिचा नवरा रोहन आणि तिची मम्मी कधी पण सोबतच दिसायचे. माया खुश होती कारण तिला चांगला नवरा आणि तिच्या मम्मीला चांगला जावाई भेटला होता. एकदा माया घरी आली आणि तिला तिची मम्मी आणि तिचा नवरा कुठेच दिसत नव्हता. नंतर मायाला तिच्या मम्मीच्या रूममधून आवाज येऊ लागला. माया दरवाजाजवळ गेली. तिची मम्मी रोहनला म्हणाली, जावई तुमची हरकत नसेल तर आपण हे सर्व करू शकतो. रोहन म्हणाला, पण मायाला माहीत झालं नाही पाहिजे. रोहनची सासू म्हणाली, नाही होणार मायाला माहीत. माया विचार करू लागली की हे काय बोलत आहे. ती लगेच तिथून किचनमध्ये आली आणि तिच्या मनात आता वेगळंच काही येऊ लागलं. नंतर तिची मम्मी आणि रोहन आले. ते दोघे जण मायापासून काहीतरी लपवत आहे. मायाच्या डोक्यात आता खूप विचार येऊ लागले. ती तर दुपारीच शाळेतून घरी आली आणि परत तिला तिची मम्मी आणि रोहन तिच्या मम्मीच्या रूममधून बोलताना ती परत जाऊन ऐकू लागली. मायाची मम्मी रोहनला म्हणाली, जे मायाच्या पप्पाकडून नाही झालं ते तुम्ही करू शकता. माझी पूर्ण साथ आहे तुम्हाला. माया तिच्या मम्मीचं बोलणं ऐकून तिच्या मनात आता संशय निर्माण झाला होता. मायाने तिच्या मम्मीला आवाज दिला. तिची मम्मी बाहेर आली आणि माया म्हणाली, काय सुरू होतं जावायचं आणि सासूचं? मायाची मम्मी म्हणाली, काही नाही. तू आज कशी काय लवकर आली? माया म्हणाली, माझं खूप डोकं दुखतंय त्यामुळे आली मी लवकरच. मला आराम करायचा. नंतर माया तिच्या रूममध्ये जाऊन आराम करू लागली. पण तिच्या डोक्यात अजून तोच विचार सुरू होता. ती लगेच बाहेर आली आणि तिला किचनच्या खिडकीतून दिसले की तिचा नवरा आणि तिची मम्मी एकमेकांना मिठी मारली. ती आता रागाने किचनकडे गेली आणि तिथे जाऊन तिच्या मम्मीला म्हणाली, मम्मी हे काय सुरू आहे? मी 2-3 दिवसापासून बघते. मला काही वेगळंच दिसतंय तुमच्यामध्ये. रोहन म्हणाला, माया तू हे काय बोलते? माया म्हणाली, मम्मी तुझं काय चाललंय मला समजेल का? तू काल पण तुझ्या रूममधून काही वेगळंच बोलत होती. मला काही बरोबर वाटत नाही आणि आज पण रोहनला तू मिठी मारली. मायाची मम्मी म्हणाली, माया तुला नेमकं काय बोलायचं? माया म्हणाली, सासू आणि जावयामध्ये काय सुरू आहे मला समजतंय. मला अगोदर संशय होता, पण आज हे तुमचं मिठी मारणं मला खरं वाटत आहे. रोहनने मायाला एक जोरदार थप्पड मारली आणि तो मायाला म्हणाला, माया तू असा विचार करते आमच्याबद्दल. असा विचार करताना तू थोडं तरी. मायाची मम्मी म्हणाली, तुझ्या वडिलांचं जे स्वप्न होतं, जे तुझ्या वडिलांकडून पूर्ण झालं नाही, ते आज रोहनने पूर्ण केलं आहे.
आणि आज जेव्हा मी रोहनला म्हणाले की माझा मुलगा असता तर त्याने हे अगोदरच पूर्ण केलं असतं, पण रोहन मला म्हणाला की मी तुमचा मुलगाच आहे, त्यामुळे आम्ही एक मुलगा आणि आई म्हणून मिठी मारली. आणि मायाने तिच्या मम्मीची आणि रोहनची माफी मागितली. तिच्याकडून खूप मोठी चूक झाली होती की तिने रोहनवर आणि तिच्या मम्मीवर संशय घेतला होता. नंतर रोहनने आणि मायाच्या मम्मीने मायाला माफ केले. नंतर मायाची मम्मी रोहनला मुलाप्रमाणे मानत होती. माया पण आता तिच्या मम्मी सोबत आणि रोहन सोबत एकदम खुश होती. ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.